सिंह राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेव जेव्हा आपल्या भक्तांच्या जीवनात प्रसन्न होतात, त्यांना आनंद देऊ इच्छितात, त्यांचे दुःख पाहू शकत नाहीत, तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याचा निर्णय घेतात. मात्र ते त्यांच्या खऱ्या रूपात येत नाहीत, तर वेगवेगळ्या रूपात प्रकट होतात. ते कधीही आपल्या समोर एखाद्या वृद्ध माणसाच्या रूपात येऊ शकतात, काहीतरी मागू शकतात किंवा काही सल्ला देऊ शकतात. अशा वेळी तुम्ही त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिले पाहिजे. कदाचित तुम्ही याला सामान्य घटना समजाल, परंतु हे खरे आहे की भगवान शनिदेव तुम्हाला चांगल्या मार्गावर चालवण्यासाठी आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी असे करतात. त्यामुळे जर एखादा वृद्ध माणूस तुमच्याकडे येऊन काही विचारतो, मदतीसाठी हात पुढे करतो किंवा काही खाण्यासाठी मागतो, तर त्याची मदत करा आणि त्याचा आदर करा. म्हणूनच कमेंट बॉक्समध्ये जय जय शनिदेव अवश्य लिहा. हे लिहिल्याने मोठा चमत्कार होईल. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. सिंह राशीचा आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. तुम्हाला काही दिवसांपासून असलेल्या आरोग्याच्या तक्रारीमधून लवकरच मुक्ती मिळेल. तुम्हाला कमिशन, नफा किंवा स्थावर मालमत्तेतून फायदा होईल. दैनंदिन जीवनात काम करताना शांतता बाळगावी लागेल. कामावर कोणतीही गडबड होऊ नये म्हणून सतर्क राहा. घरात हवन किंवा पूजाचे पाठाचे आयोजन केले जाईल. व्यावसायिक दृष्टीने आजचा दिवस तुम्हाला उत्तम संधी देणारा आहे. तुमच्या कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढती मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात समाधान असेल आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. जोडीदारांसोबतचे संबंध अधिक मधुर होतील. सिंह राशीच्या लोकांना जेव्हा ग्रह आणि भगवानची दिव्य शक्ती आपल्या सोबत असते, तेव्हा अशुभ काळ देखील शुभ होतो. अशा स्थितीत ग्रह गोचर आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येतो. त्यामुळे तुम्ही सगळे लाडू, पेढे वाटायला तयार राहा, कारण तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. तुम्ही जितका संघर्ष केला त्याच्या 1000 पट अधिक फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, कष्ट आता संपणार आहेत आणि एक नवीन आनंदी काळ सुरू होणार आहे. आता तुम्हाला फक्त शनिदेव महाराजांच्या मार्गदर्शनानुसार चालायचे आहे आणि त्यांचे दिलेले संकेत समजून घ्यायचे आहेत. जर पुढील 72 तासात तुमच्या घराच्या छतावर एखादा कावळा येऊन बसला आणि कावकाव करू लागला, तर समजून घ्या की भगवान शनिदेव तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. ज्यांच्या जीवनात शनिदेव प्रसन्न होतात त्यांचे संपूर्ण जीवन बदलते. तुम्ही तुमच्या कर्मानुसार फळ मिळवणार आहात आणि आता तुमच्या शत्रूसाठी हा एक मोठा धक्का असणार आहे. कारण जे लोक तुम्हाला तिरस्काराने पाहायचे, तुम्हाला कमी लेखायचे, तेच लोक आता तुमच्याकडे आदराने पाहणार आहेत. सिंह राशीच्या लोकांना तुमच्या शत्रूंनी तुमच्यासोबत खूप अन्याय केला. तुमच्याबद्दल अनेक कट कारस्थानं रचली, पण आता तुम्हाला त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. कारण शनी महाराज न्यायप्रिय आहेत. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. आता ते तुम्हाला न्याय देण्यासाठी आले आहेत. तुमच्या विरुद्ध ज्यांनी कट रचले त्यांच्या जीवनात आता मोठा बदल होणार आहे आणि त्यांना त्यांच्या कर्माचा प्रत्यक्ष अनुभव येणार आहे. शनिदेव तुम्हाला काही संकेत देणार आहेत जे तुमच्या जीवनात मोठा फरक घडवू शकतात. पहिला संकेत म्हणजे जर तुमच्या आसपास एखादा कुत्रा आला आणि काही खाण्यासाठी भुंकू लागला, तर त्याला काहीतरी खायला द्या. कुत्रा हा भगवान कालभैरव आणि शनिदेव यांचं वाहन आहे. काही लोक कुत्र्यांना दगड मारून हाकलतात, त्याकडे दुर्लक्ष करतात, पण अशी चूक करू नका. असे केल्यास तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्या संधी गमावू शकता. सिंह राशीच्या लोकांना तुमच्या नशिबाने आता एक मोठी कलाटणी घ्यायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही गरीब राहणार नाही. आता तुमच्या जीवनात ऐश्वर्य, सुख, समृद्धी येणार आहे. पण त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कटाक्षाने पाळाव्या लागतील. तुमच्या योजना कोणालाही सांगू नका. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. शनिदेव तुमच्या आयुष्यात मोठी संधी घेऊन आले आहेत. फक्त तुम्हाला त्याचा योग्य फायदा करून घ्यायचा आहे.
सिंह राशीच्या लोकांनो, आज संध्याकाळनंतर तुमच्या आयुष्यात मोठी क्रांती होणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातील चुका सुधारत नाही तोपर्यंत शत्रू तुमच्यावर प्रभाव टाकत नाही, तोपर्यंत शत्रू तुमच्यावर प्रभाव टाकत राहतील. आता वेळ आली आहे तुमच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्याची, पण त्यासाठी तुम्हाला संयम आणि शनिदेवांचा आशीर्वाद आवश्यक आहे. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर तुमचे भाग्य तुम्हालाच दोषी ठरेल. काही लोक असे असतात जे तुमच्या यशाला पाहून चिडतात, हे तुम्हाला कमी लेखतात आणि तुम्हाला कधीच यशस्वी पाहू शकत नाही. पण आता वेळ बदलली आहे. आता तेच लोक आश्चर्यचकित होणार आहेत, कारण शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. तुम्ही कोणत्याही संकटातून मोठ्या विजयाकडे जाणार आहात. आज संध्याकाळनंतर एक नवीन पर्व सुरू होणार आहे, जिथे तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येईल. त्यामुळे आता घड्याळाकडे बघा, कारण वेळेचा खेळ सुरू झाला आहे. जर तुमच्या आसपास एखादा कुत्रा आला आणि काही खाण्यासाठी भुंकू लागला तर त्याला काहीतरी खायला द्या. कुत्रा हा भगवान कालभैरव आणि शनिदेव यांचं वाहन आहे. काही लोक कुत्र्यांना दगड मारून हाकलतात, त्याकडे दुर्लक्ष करतात, पण अशी चूक करू नका. असे केल्यास तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्या संधी गमावू शकता. सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्या नशिबाने आता एक मोठी कलाटणी घ्यायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही गरीब राहणार नाही. आता तुमच्या जीवनात ऐश्वर्य, सुख, समृद्धी येणार आहे. पण त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कटाक्षाने पाळाव्या लागतील. तुमच्या योजना कोणालाही सांगू नका, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. शनिदेव तुमच्या आयुष्यात मोठी संधी घेऊन आले आहेत. फक्त तुम्हाला त्याचा योग्य फायदा करून घ्यायचा आहे. सिंह राशीच्या लोकांनो, आज संध्याकाळनंतर तुमच्या आयुष्यात मोठी क्रांती होणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातील चुका सुधारत नाही तोपर्यंत शत्रू तुमच्यावर प्रभाव टाकत नाही, तोपर्यंत शत्रू तुमच्यावर प्रभाव टाकत राहतील. आता वेळ आली आहे तुमच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्याची, पण त्यासाठी तुम्हाला संयम आणि शनिदेवांचा आशीर्वाद आवश्यक आहे. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर तुमचे भाग्य तुम्हालाच दोषी ठरेल. काही लोक असे असतात जे तुमच्या यशाला पाहून चिडतात, हे तुम्हाला कमी लेखतात आणि तुम्हाला कधीच यशस्वी पाहू शकत नाही. पण आता वेळ बदलली आहे. आता तेच लोक आश्चर्यचकित होणार आहेत, कारण शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. तुम्ही कोणत्याही संकटातून मोठ्या विजयाकडे जाणार आहात. आज संध्याकाळनंतर एक नवीन पर्व सुरू होणार आहे, जिथे तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येईल. त्यामुळे आता घड्याळाकडे बघा, कारण वेळेचा खेळ सुरू झाला आहे.